नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो, आज 6 जानेवारी 2026 मंगळवार, अंगारकी चतुर्थी आणि आमच्या परिक्रमेचा आज 65वा दिवस. या 65व्या दिवशी प्रवास करत असताना आज आम्ही या ठिकाणी सकाळी 10:30-11 वाजता सद्गुरू जोग महाराज प्रेरित मेकलसूप फाउंडेशन संचलित महानर्मदा अन्नक्षेत्र यांचा एक खूप सुंदर असा रामायण काळातील प्रभू रामचंद्राच्या पर्णकुटीसारखा असा आश्रम या ठिकाणी जोग महाराजांच्या वतीनं चालवण्यात येतो आहे. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला अगदी 4 फुटावरती अंतरावरती हा आश्रम आहे. खूप छान अशी कुटी या ठिकाणी बनवली आणि या आश्रमाची सेवा देण्याचं काम रघु महाराज बारी, जामनेर जिल्हा जळगाव येथील हे महाराज इथले सगळे सर्व परिक्रमावासींच्या सेवेसाठी तत्पर असतात. या आश्रमाचं एक वैशिष्ट्य आहे, यांचा एक आश्रम खुंटामोडी येथे पण आहे. तिथेही पण अशी छान प्रकारे व्यवस्था आहे, आपण बघू शकता. समोरील कुटी महानर्मदाच्या एकदम तटावरती आहे आणि ह्या बाजूला खूप सुंदर अशी कुटी बनवून आणि या ठिकाणी किचन घर बनवलेलं आहे. आणि ह्या आश्रमाचं एक वैशिष्ट्य असं आहे का दररोज सकाळी 7-7:30 पासून तर संध्याकाळी 8-8:30-9 पर्यंत गुलाबजाम हे प्रत्येकाला दिला जातो आणि महाराष्ट्रीयन पद्धतीच्या भाज्या या ठिकाणी बनवल्या जातात. आपण बघू शकता या ठिकाणी आज चतुर्थी सोडण्याकरता मेथीच्या भाजीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बघू शकता आपण मिरची या ताई आणि आमच्या सौ ही भाजी चिरायचं काम करतायत. आणि समोर हा खूप सुंदर असा किचन आहे. ही सर्व परिक्रमावासी यांच्या सेवेसाठी ही पुणेकर मंडळी या ठिकाणी तत्पर आहे. आणि बघा ते छानपैकी पुणेरी गुलाबजामू बनवत आहे. पुन्हा तिथे काय ऊन त्या पद्धतीनं या ठिकाणी हो हे बघा या ताई गुलाबजामुन तळताय, या ताई बनवताय. हा आणि या ताई तेलाचा डबा फोडताय. म्हणजे म्हणजे ह्या ताईला तरी एवढ्या सासाच्या जाचामध्ये डबा व्यवस्थिशीर फोडताय, हे विशेष आहे. खूप सुंदर असा आश्रम मैयाच्या किनाऱ्यावरती आहे. बघू शकता आपण या ठिकाणी या बाजूला छान कुटी आहे. आणि आज आमचं सौभाग्य आहे की आम्हाला या ठिकाणी मुक्काम करण्याचा प्रसंग आला. कुटी पण आपण मधून बघू शकता. खूप सुंदर प्रकारे कुटी बनवलेली आहे. बाबा हे सर्व परिक्रमावासी आहे, हे सगळे आज या ठिकाणी भरपूर परिक्रमावासी आपण बघू शकता. सर्व परिक्रमावासी या ठिकाणी आहे. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये माताजी भी पैदल परिक्रमा चल रही है, इनकी भी बहुत बहुत बधाई आपको. महाराज हे महाराज हे परिक्रमावासियांकरता एवढी धावपळ यांची या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अगदी खूप सुंदर असं नियोजन त्यांचं या ठिकाणी आहे. प्रत्येकावर लक्ष ठेवणं, प्रत्येकाला बेड मिळेल याची ते दक्षतेने काळजी घेतात. आणि हे बाबा आपले शिर्डीचे आहे. गेले 2-3 दिवसापासून या आश्रमावरती ते सेवेसाठी या ठिकाणी थांबलेले आहे. त्यांना खूप आनंद. कसं वाटतं आपल्याला? मला एकदम आनंद वाटला. त्यामुळे मी शिवेला थांबलोय. 3 दिवस झाले, अजून 2-3 दिवस थांबणारे, 7-8 दिवस सेवेसाठी थांबणारे. नर्मदे हर. बाजू में रखो, मैं उस साइड रखो, मैं उस साइड रखो।
मध्ये मानरमध्ये हे रघुनाथ महाराज बारी राहणार शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव. हे या सर्व परिक्रमावासियांसाठी अहोरात्र मेहनत घेतात आणि या सगळ्या आश्रमाची देखभाल त्यांच्या अंडर चालते. खूप सुंदर असं छान नियोजन आहे. महाराज काय सांगाल आपण परिक्रमावासियांसाठी काय सांगाल? परिक्रमावासींनी परिक्रमाला आल्यानंतर थोडेफार नियम पाळले पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव जाईल असं वागले नाही पाहिजे. काय होतं, एक दोघं येतात, बाकी 90% लोक चांगले असतात आणि 2-4 लोक आपल्या महाराष्ट्रात नाव बदनाम करतात. परिक्रमाला नियम काही थोडेफार आहेत. दिवस निघल्यानंतरच परिक्रमा सुरुवात करायला पाहिजे आणि अंधार होण्याच्या अगोदर थांबले पाहिजे. अचानक समजा काही ठिकाणी आपल्याला अडचण असली तर थोडं तुम्ही अंधारात चालू शकता. फक्त एवढे नियम पाळले ना तर आपल्या महाराष्ट्राला कोणीच नाव ठेवणार नाही, एवढं सांगायचं. खूप खूप धन्यवाद. आपल्याला पाणी नर्मदे हर वंदर लगे ना बोट, ये बोट त्यांच्या